काल काही गोष्टी तिथं झाल्या, वास्तविक सगळं चाललेलं होतं ते सगळीकडे पाहत होते. 2ला मीटिंग सुरू झाली, 2.5 तास मीटिंग झाली आणि मी होतो, आपले चंद्रकांत दादा होते, दिलीप वळसे पाटील होते, नीलमताई गोरे होत्या, पवार सर होते, त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे होत्या, अमोल कोल्हे होते, श्रीरंगाप्पा मार्ले होते, मेधाताई कुलकर्णी होत्या आणि बरेचसे आमदार होते. मी सगळ्यांची नावं घेत नाही. आणि त्यामध्ये कामं कुठली काय, तर त्याच्यामध्ये सातत्याने सुप्रिया म्हणाली की बाबा मावळमध्ये जास्त दिलं, मावळमध्ये जास्त दिलं. मावळ पण आपलाच भाग आहे, त्या भागामध्ये थोडीशी कामं अधिकची करणं गरजेचं होतं, कारण लोणावळ्यासारखं शहर आहे, इतर काही बाबी आहेत. पण त्याच्यातच सुद्धा शेवटी किंवा साखर मावळचा उल्लेख करतात. त्याच्यात शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघाला बऱ्यापैकी दिलेला असा भेदभाव कशाला करतात. आणि काल देखील मी त्यांना सगळ्यांना सांगत होतो, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत होतो, म्हणता वेळ लागला तरी चालेल, परंतु कुणाला दुखवायचं नाही, कुणाला नाराज करायचं नाही. जे काही प्रश्न असतील ते प्रश्न समजून घ्यायचे. परंतु काल इथल्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी सांगितलं साहेबांचा मी अपमान केला. मी कधी साहेबांचा अपमान केलेला नाहीये, करणार पण नाही, काही कारण पण नाही, कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे. पण काहीतरी अशा पद्धतीचं निरेटिव्ह हा डेव्हलप करायचा आणि त्याच्यातनं कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगायचं साहेबांचा अपमान केला, साहेबांना असं केलं तसं केलं, अशा मी अपमान करतो. मी त्याच्यामध्ये अनेकदा कोल्हे म्हणाले आम्हाला निधी नाही. त्यावेळेस मी माझ्यासमोर सांगितलं की DPDC मध्ये कुणाला अधिकार आहे, कोण निमंत्रित आहे, आमदार पण निमंत्रित आहे, खासदार पण निमंत्रित आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे 2004ला मी तुमचा पालकमंत्री झालो, ते 2014 पर्यंत मी पालकमंत्री होतो, 10 वर्ष, आणि त्याच्यानंतर पुन्हा मध्ये 2.5 वर्ष होतो आणि आता 1 वर्ष, जवळपास 13-14 वर्ष मी पालकमंत्री. त्याच्यामध्ये अनेक बैठका मी करत असतो. ते माजी आणि आजी आमदार म्हणून विलास आणि अण्णांनी पाहिलेलं आहे. तुमच्यातले पण काही सदस्य जे DPCचे मेंबर आहेत त्यांनी पण त्या गोष्टी पाहिल्या. पण काहीतरी असं सांगायचं की यांची बळजबरी चाललेली आहे, हे बोलून देत नाही, हे निधी देत नाही, हे निव्वळ नरेटिव्ह सेट करण्याचं काम आहे. याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही आहे. आपण सुसंस्कृत महाराष्ट्र, एक जी काही ओळख स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी निर्माण केलेली आहे त्याचा आदर करतच आपण सगळेजण पुढे चाललेलो आहे. तिथं कुठेही आपण चुकीचं वागत नाही. आणि त्यामुळं जे काही गैरसमज पसरवण्याचं काम चाललंय त्याची नोंद कृपा कार्यकर्त्यांनी पण घ्यावी आणि माझ्या नागरिक बंधू भगिनींनी पण घ्यावी.